नमस्कार सर्वांना। तर आज आम्ही आलो इंडिया गेट बघायला। तर आम्ही इथे कसे आलो, नोएडा सेक्टर 15 मेट्रो स्टेशनवरून मेट्रो पकडली आणि मंडी हाऊस मेट्रो स्टेशनला उतरलो। तिथून थोडंसं चालत आम्हाला 15 मिनिटं लागले इथे पोहोचायला, इंडिया गेटला चालत यायला। खूप शांत वाटतं। इंडिया गेट हे भारतातील सर्वात प्रसिद्ध युद्ध स्मारकांपैकी एक आहे आणि हे जे इंडिया गेट आहे ह्याच्यावरती 1300हून अधिक सैनिकांची नावे या स्मारकावर कोरलेली आहेत। तर जे पहिलं महायुद्ध झालं आणि तिसरं महायुद्ध म्हणजे अँग्लो अफगाण युद्ध, यामध्ये जे शहीद म्हणजे 70,000हून अधिक भारतीय सैनिक जे शहीद झालेत त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे। या गेटला गर्दी आहे, गर्दी बघा तुम्ही, आणि शांतता पण आहे खूप जास्त इकडे। आता कुठे चाललोय आपण? ना पण इथे पण काहीतरी आहे ना, इथे सर्व राष्ट्रीय समर स्मारक आहे। खूप जास्त गरम झालं। इथून पण इंडिया गेट दिसतोय, किती छान दिसतंय बघ व्हिडिओमध्ये, ते लाईट दिसते तिरंग्याची, तर खूप छान दिसतंय। आता आम्ही कनॉट प्लेसला जाणार आहेत, तिथे स्ट्रीट मार्केट आहे। आमची शॉपिंग तर झाले पण आम्ही एक्सप्लोर करण्यासाठी म्हणून जाणार आहे तिकडे। तर आहे इथे खूप शांत वाटतंय, असं वाटतं इथेच बसून राहावं। आणि इथे आता संध्याकाळी खूप जास्त लाईट वगैरे असते तर व्ह्यू खूप जास्त चांगला असतो आणि म्हणून खूप जास्त गर्दी आहे इथे। आम्ही बसलोय थोडा वेळ, आम्ही 6 वाजता आलेलो, आता 7 वाजल्यात। आपण कोणत्या मेट्रो स्टेशनला उतरलो इकडे यायला? हां, मंडी हाऊसला आम्ही उतरलो आणि मग तिकडनं आम्ही डायरेक्ट तिथे आलो। 15 मिनिटं आम्ही चालत आलो। आम्ही मुद्दाम ऑटोने आलो नाही, कारण आम्हाला चालायचं होतं, आम्ही अजिबात चालत नाही एवढे दिवस झाले, म्हणून मग आम्ही चालत आलो इथे 15 मिनिटं। आणि म्हणून आम्हाला खूप जास्त गरम झालं आहे। बसलो आहे आता आम्ही थोडा वेळ आणि मग आता आम्ही कनॉट प्लेसला जाऊ। तिथूनचं पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेन। बंद आहे पण एंट्री सुरू आहे। राष्ट्रीय समर स्मारक, हां, नॅशनल वॉर मेमोरियल। आम्हाला आधी वाटलं एंट्री बंद असेल म्हणून आम्ही इथे आलो नाही, पण सुरू आहे एंट्री। आपल्या इंडियाचा फ्लॅग, आणि आम्ही इथे आलो तर आम्हाला लेफ्टनंट शशांक तिवारी यांना वाहिलेली श्रद्धांजली बघायला भेटली। 22 मे 2025 रोजी त्यांनी उत्तर सिक्कीममध्ये त्यांचं जेव्हा नियमित ऑपरेशन सुरू होतं त्या दरम्यान त्यांच्यासोबत सहकारी होते, त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी स्वतः नदीत उडी घेतलेली आणि त्यांच्या सहकार्याचा जीव वाचवला। खरंच हे खूप मोठं बलिदान आहे आणि हे जाणून खरंच मन भरून आलं। अशा वीरांमुळे आज आपण सुरक्षित आहोत। त्यांच्या शौर्याला आणि बलिदानाला खरंच मनापासून सलाम। आणि हा आमच्यासाठी पण खूप एक वेगळा एक्सपिरियन्स होता हे सगळं समोर बघायला। जवान आपल्या देशासाठी शहीद झाल्यात, त्यांचे इथे सर्वांचे प्लेट्स लावल्यात, पूर्ण आहेत इथे, पण मागे सुद्धा आहेत लागल्यात। म्हणून आम्ही लाईट्स लागल्यावरचं इंडिया गेट कसा दिसते ते बघायला परत आलोय। तुम्हाला दाखवते व्ह्यू, खूप भारी वाटतंय। आम्ही निघालेलो पण मला बघायचं होतं म्हणून आम्ही परत आलो। आणि इथे रिक्षाने आम्ही चाललोय कनॉट प्लेसला। आणि हे कॅफेजसाठी खूप जास्त फेमस आहे कनॉट प्लेस। तुम्ही बघताय सर्व कॅफेज इथे दिसत आहेत। आणि हे कनॉट प्लेसला सेंटर बोलतात ना दिल्लीचं, हो सेंटर बोलतात। हे कनॉट प्लेस इथून जंतर मंतर वगैरे सर्व जवळ आहे आणि हे दिल्लीचं सेंटर बोलतात। आणि आता मी इथे पालिका बाजारमध्ये
आणि दिल्लीतलं सर्वात फेमस मार्केट ग्राउंड आहे. तर आता आम्ही तिथे आलो आहे शॉपिंगसाठी. सगळं मेन्स वेअर, लेडीज वेअर सर्व ग्राउंडला पूर्ण मार्केट आहे आणि सर्वच कपडे आहेत इथे. शूज पासून, कपड्यांपासून, लेडीज जेंट्स बघा तुम्ही. इकडे बोलतात की हे दिल्लीतलं सर्वात चीप मार्केट आहे. पूर्ण स्ट्रीट आहे हे आणि पूर्ण शॉप्स आहे तिकडे. फिरून आता आम्ही थकलेलो तर आम्ही बर्गर किंगला आलो. मस्त खालं, मील ऑर्डर केलं आणि मग आम्ही निघालो. कनाट प्लेसवरून आम्ही आता आलोय. पूर्ण स्ट्रीटला मार्केट भरलेलं असतं आणि बोलतात की दिल्लीमधलं सगळ्यात चिपेस्ट मार्केट आहे ते. आणि हो, मला पण तसं वाटलं चिपेस्ट मार्केट. पण मी सगळी खरेदी सरोजिनी मार्केटलाच केली. त्याच्यामुळे आज काही जास्त शॉपिंग केली नाही आज. आणि आता आम्ही इथे मेट्रो स्टेशनला आहे. तर आम्ही सेक्टर 15ला जाऊ ब्लू लाईनने. तुम्हाला लॉक कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच. थँक्यू.